कोल्हापुरातील रंकाळा तलावातील प्रदूषण नष्ट करणार, आयुर्वेदिक औषधांचा वापर करणार, तब्बल 12 कोटींचा खर्च करणार असं म्हटलं गेलेलं आहे. कोल्हापूरकरांनी मात्र या प्रस्तावाला विरोध केलाय. याबाबत माजी उबाठा जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांच्याशी आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी संवाद साधलाय. बघूया. कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक रंकाळा तलाव, या रंकाळा तलावाला विविध विकास कामांनी आता घेरलेला आहे, परंतु आता एक नवीन विकास काम होत आहे. स्वच्छता करण्याचा, रंकाळा तलावातील पाणी स्वच्छ करण्याचे, यासाठी महापालिकेने एक नवीन प्रक्रिया चालू केली आणि याला विरोध करण्यासाठी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक रविकिरण इंगवले, काय सांगाल की याला तुमचा विरोध आहे? आता ह्या प्रकल्पाला माझा साहेब विरोध नाही, पण जोपर्यंत ह्या म्हणजे जी त्याने जे औषध आणलेलं आहे, आयुर्वेदिक औषध, हे त्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर पाणी खरोखर स्वच्छ होतं का, ह्याचा डेमो जोपर्यंत दाखवत नाही तोपर्यंत 12 कोटी घशात आम्ही कुठल्याही लोकप्रतिनिधीला आणि अधिकाऱ्यांना घालून देणार नाही. इतक्या या 12 कोटीमध्ये आणखीन याच्या अगोदर केलेल्या पैशामध्ये आणखीन एक रंकाळा तयार झाला असता, आणखीन एक रंकाळा बांधून तयार होईल. पण यांचं स्वच्छता, यांचं संवर्धनकरण, सुशोभीकरण, त्या मार्गातून आलेली टक्केवारी कधीही संपणार नाही. त्यामुळं मी हा उपक्रम हाती घेतलेला आहे. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.